हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भावानं आता मी जालो दुकानात, कारण जरा आज माझी सुट्टी आहे. तरी जरा दुकानात दूध बी जरा टाकून येऊया, काकाला मदत तेवढीच. त्यामुळं आणि जरा सोम्याकडे जातो. सोम्या काय करायला बघतो, सोम्याला घेतो. आणि आम्हाला आता जरा रील शूट करायचं आहे. त्यामुळं जरा रील ब्रँडेड करायला, क्वालिटी करायला, त्यामुळे रील बघा त्यात. चला आपण दुपारी भेटूया. तर भावानं आता मी दुकानात दूध घेऊन डायरेक्ट ऑर्डरला निघालोय. चला आता सगळ्यांची दूध देऊन मी पद्धतशीर दुकानात आलोय. मग घराकडे आलो आणि जरा बाळा पिक्चर पाहते. मग म्हणलं जरा आपण बघूया पिक्चर. मी सोम्याच्या हप्त्यात पेट्रोल टाकायला आला आहे. पेट्रोल टाकूया, मग परत एकदा दुकान देऊया. काय तर सोम्या देते का बघूया, नाश्ता बिष्टा. पेट्रोल 80 टाकून वरचं 20 रुपयाचं काय देते का बघा. म्हणजे त्या बंपर पेट्रोल टाकून मी आता दुकानावर झाला आहे. सोम्याकडे काय तर पैसे सोम्याकडे बसून म्हणाले काय तर त्याला पिऊया आणि दुकानावर जाऊया. चला. नाही आता मी ते गावभर करणार आहे. विषय झाला गावभर. ब्लॉग मध्ये आलाय. कॅडबरी घाला जिद्दा 10च्या 2 कॅडबरी दे. मग 10ची एक दे आणि 5-5ची कुरकुरी 2 दे. व्हिडिओ बऱ्यापैकी केला आणि व्हिडिओ करताना एवढा हसून मेला, लय हसला. आणि संध्याकाळी व्हिडिओ पोस्ट करणार. सगळ्यांनी व्हिडिओ बघा लागतोय, शेअर करायला लागतोय आणि फॉलो बी करायला लागते. चला आता सोम्याच्या जाऊन मी जरा एडिटिंग करतो व्हिडिओची. व्हिडिओ जरा व्यवस्थित हे करून लावतो आणि मग आपण संध्याकाळी पोस्ट करूया. चला. आता मी नैनिताल हॉटेलमध्ये आलो आहे भडंग खायला. मी आणि माझा भाऊ आला आहे. तर आता मी भडंग खाणार आहे आणि मग 5ला दोघांची बी ड्युटी असते, तर आम्ही कामावर जाणार आहे. मग आता आपण संध्याकाळी भेटूया. चला. भडंग झाल्यानंतर आपण प्यायला लागतोय. दुकानात जायला म्हणजे की नाही सगळ्यांच्या ऑर्डर आल्या, त्यामुळे म्हणलं पहिला ऑर्डर देऊया आणि मग शांत बसूया. भावानं आता मी उशिरा याच्यामध्ये चहा द्यायला दूध द्यायला आलो आहे. आता दूध बीत दिले, मस्तपैकी जायचं दुकानात राखायचं, खायचं. आत्ता मस्तपैकी चहा झाला आणि आपण आता संध्याकाळीच बोलूया. नाही कारण आता दुकानात जाणार, दुकानाचं काय रोज तेच बघायचं, त्याच्यावर रात्री बोलूया. चला. बिजं टाकून आता आलो आहे दुकानात. तर आता जरा लिंबू सरबत प्यायलो. तुम्हाला बी लिंबू सरबत पाहिजे असला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांना 100 देणार पुढच्या गुरुवारी. तर भावानं आता आमचं मस्तपैकी जेवण झाले आणि आता मी जरा शेकोटी करणार आहे. त्यामुळे मंगेश बी आता जेवणार आहे. त्यामुळे मंगेश आणि मी आता जरा लाकडं बिकडं जरा गोळा करतो आणि मग शेकोटी जोडणार होता. तेवढ्यात बोर येतात सगळी. चला उद्या सकाळी किती लाकडं उचल मग घ्या. हे नको मोळ्याचं बिळ्याचं का नको खुळा लागलच. लागल कुणाला तर मोळ्या नको. हां मुघलांची नजर तर मंगेश आणि मी आता लाकड बिकडे गोळा केला. लाकड आणि पोतं आता आम्ही हे घेऊन जाणार, तो भेटणार. तेवढ्या साईडला बिल्ला ते नाही त्या सगळीजण. मग बसायचं 11 वाजेपर्यंत आणि मग उठून परत घराला जायचं. चला आता जरा भेटूया लाकडे. बाळा भाई आपले लाकडाला जायला बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही आता शेकोटी पेटवणार आहे. त्यामुळे लाकडे बिकडे रस्ता लागतात. हे बाकीचे काय नुसतं ऐकून बसतात, तसं आम्हाला चालत नाही. ह्या विचार करून आम्हाला बी सांग की एक गोष्ट. आम्हाला बी सांग की. अडकून जाम संघटनेचे अध्यक्ष बाळाकडनं चूल पेटलेली आहे. अशा तऱ्हेने बघू शकता तुम्ही. फायनली
खूप दिवसानंतर. अरे यार अटळ प्रयत्नानंतर आमची शेकोटी पेटलेली आहे. स्वतः अंकुश सावंत यांनी पेटवली आणि मंगेश नाईक यांनी पेटवली. अरे अंकुश नाईक म्हणलो, अंकुश सावंत अंकुश सावंत आणि मंगेश नाईक यांनी शेकोटी पेटवली आहे. दूर दूर बघू शकताय. बस पधारे इधर में. पधारू पधारू ना पधारे. अरे येणार का नाही तेवढं. हे बघ चाटाले मला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.